स्वागत आहे मित्रांनो. तर स्वागत आहे मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये सकिमी ट्रेनच्या माथुरमध्ये. कारण रात्रीचा वेळ आणि 12:30 वाजले आणि नेमकी आपली ट्रेन निघाली. मी आलो आणि तेवढ्याच ट्रेन आली, तर मला काही शूट करायला भेटलं नाही बाहेर. आता ट्रेनमध्ये आता थोडीशी तिकीट आहे आणि जाऊन डायरेक्ट झोपतो. डायरेक्ट सकाळी भेटूया आपण, डायरेक्ट भेटूया. बघतो रात्री काय दाखवता येतं का नाही, रात्री काय बघणार तुम्ही, पण डायरेक्ट सकाळी भेटतो. डायरेक्ट गावी चाललंय, एक फंक्शन आहे, ते पण तुम्हाला कॉन्टेंटमध्ये म्हणजे व्लॉगमध्ये दिसूनच जाईल. काय फंक्शन आहे आपलं, बॅक टू बॅक व्लॉग येतात तुझे. तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन येईल. भेटूया आपण थोड्या वेळात. मित्रांनो गुड मॉर्निंग. तर सकाळ झालेली आणि आपण ऑन टाइम रत्नागिरीला पोहोचलोय. 6:30 झाले आणि टायमिंगच्या अगोदरच पोहोचलोय. मागे स्टेशन लागले, रत्नागिरीला पोहोचलोय मी. तसा गो ट्रेन कधीपर्यंत पोहोचतं कसं काय दाखवतो तुम्हाला इथून पुढेची जर्नी. तर मित्रांनो काय सांगत आहे, इथून पुढे तुम्हाला दाखवायला काही नाही, कारण की रत्नागिरी मागे खूप सीन्स असतात बघायला बघण्यासारखी. मी इथून काही नाही तर तरी पण तुम्हाला दाखवेल 100%. ओके, आता तुम्हाला दाखवतो. आत्या पण आहे माझ्या या ट्रेनमध्ये. काय करा मोठा आत्या पण या ट्रेनमध्ये माझ्या, आणि भाऊ पण आहेत, बहीण पण आहेत. तुम्हाला अजून पण भेटतो मस्तपैकी. सकाळी आता झोपले, थोड्या वेळाने उठतील तेव्हा भेटतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रत्नागिरी स्टेशन आणि इकडे आपली सीट्स आहेत. पुढे रिफ्लेक्शन मध्ये दिसत नसतं आणि हे आपण. तर बघूया काय करता येईल काय नाही ते. पुढची जर्नी कशी नाही. ऑन टाईम आली गाडी, तर ऑन टाईम टायमिंगपेक्षा लवकर आली. तर बघूया आता कधीपर्यंत निघते आणि किती वाजता पोचते. तोपर्यंत मधली जर्नी दाखवेलच. ट्रेन निघाली रत्नागिरीला. ही माझी सीट आहे. इकडे झोपलेत, मोबाईल बघतात आणि मगापासून जे रेकॉर्ड झालं आहे ते आवाजच नाही आला, कारण की हे चालूच नव्हतं गेलेलं. आता चालू केलंय, सगळं बोललेलं गेलं. दुसून बडबड होत होतं ते सगळं गेलं. आता परत बडबडायला लागेल. मला बोलतो तुमच्याशी थांबा. मित्रांनो रत्नागिरी सोडलेला आहे आणि पुढची जर्नी स्टार्ट होत आहे. तर मित्रांनो ट्रेनने ठीकठाक स्पीड पकडली, म्हणजे मागे बघू शकता तुम्ही. आणि कसा आवाज येतो काय माहिती, मला काय माहिती नाही, पण मी बोलतो आहे मला. मित्रांनो ट्रेनने ठीकठाक स्पीड पकडलेली आहे आणि मला माहिती आहे माझा आवाज कसा येतोय कसा नाही. मी ट्रायपॉड लावला, कारण की ते माईकच्या कनेक्टरमुळे मला ते पकडता येत नाही मोबाईल. आता मी ट्रायपॉड लावून करतो. मी ट्रायपॉड घेतलेला मला माहिती होतं गरज लागणार आणि मी घेतलाय तो. आणि ट्रेनची स्पीड खूप आहे, काही टायमिंगला पोहोचू आहे. दाखवतच चालणार आहे, कारण की मजा येईल ट्रेन जर्नीमध्ये 100%. कसं उजेडात आलो आणि बघूया भेटूया पुढे. तुम्हाला बाकी दाखवत राहतो. एकदम बारी बारी सीन्स आहेत. झलक कोकणची ग मन समिंदर तनु नदी वळणाची ग गर्द झाडीतली दाट छाया सजला. तर हे बघा ब्लॉगिंग सेटअप आपला. ट्रायपॉड, मोबाईल आणि हे मायक्रोफोनचा कनेक्टर आणि हा मायक्रोफोन. तर कितपत हा बेटर आहे आपल्यासाठी हे कळेलच आपल्याला नंतर व्हिडिओज थ्रू की मायक्रोफोनने किती या मायक्रोफोनची या ट्रेनची आवाजाची एकदम गॉड लेवल टेस्टिंग होणार आहे. तर कळेलच आपल्याला. बघूया आता. ट्रेन स्लो डाऊन झाली परत बोगद्यात आपण, आणि ते एकदम खूप म्हणजे खूप बोगदे असतात. तरी आपण ऑलमोस्ट 80% बोगदे सोडलेत मागे. रत्नागिरीच्या अगोदर खूप बोगदे असतात आणि तोच तो रांगपट धबधबा आपण आज कॅप्चर करू शकलो नाही. मी होप केलेलं की कॅप्चर करेल, पण ट्रेन ऑलमोस्ट टायमिंगच्या लवकर आली आणि मी पण एकदम गाड झोप राहिली. एकदम फुल वास होती, त्यामुळे मला त्याचं करता नाही आलं शूट. आणि भेटूया. बाकी आतमध्ये सगळे झोपलेत म्हणून मी आतमध्ये जास्त काय बोलत नाहीये. थोड्या वेळाने उठतील तर आपण पण डायरेक्ट आतमध्ये आडजोड ब्लॉगिंग करणार आहे. आडजोड सगळ्यांना ऐकलं काय आवाज सगळ्यांसमोर करायची ब्लॉगिंग. आता हो नेक्स्ट स्टेशन आडवली आहे वाटतं. विलवडे आडवली विलवडे असं आहेत.
मला पण फिक्स नाही माहिती, कारण की मी जास्त या ट्रेन मध्ये एकदम रेअरली ट्रॅव्हल करतो. पण जे ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करतो जसं कोकण कन्या, मँगलोर वगैरे, ते ट्रेन जास्त करून आडवली स्टॉप नाही घेत. तर मला माहित नाही रत्नागिरीनंतर कुठला स्टॉप येतो. मोस्ट ऑफ आडवलीच येतो. बघूया कुठला स्टॉप येतो कुठला नाही. कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. तर मित्रांनो, मी पितोय चाय, तुम्ही पण या पियाला. मस्त गरम गरम चाय. आणि ट्रेन थांबली क्रॉसिंगला न्यूसर स्टेशनला. तर बघू किती वेळ थांबते. आता डायरेक्ट पुढच्या स्टॉपला भेटू. तोपर्यंत चहा मी पिऊन येतो. तर मित्रांनो, फायनली ट्रेन आपली निघालेली आहे. कारण की जी चहा पिताना ट्रेन जी थांबली ती थांबवत होती 1 तासभर, आणि ट्रेन झालेली लेट. कारण की क्रॉसिंग असल्यामुळे, डबल ट्रॅक नसल्यामुळे एका ट्रेनला थांबायला लागतं पर्टिक्युलर स्टेशन मध्ये. कारण की जी ट्रेन येईल तिथून मग पास होईल, मग ही जाईल. आता निघाले ट्रेन आणि बऱ्यापैकी स्पीड पकडली, पण ट्रेन झाली आहे 45 मिनिट्स लेट. तर आता 8:50चा टायमिंग होता, नंतर पोहोचणार आहे 9:30चा टायमिंग दाखवत आहे. बघू आता कधीपर्यंत पोहोचते. तुम्ही या जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच कमेंट करा. तुम्हाला असेच अजून एक्साइटिंग ट्रेन जर्नी भेटेल बघायला. आता जर कसं नाईट जर्नी आहे, पण तुम्हाला जर ट्रेन जर्नीचा व्हिडिओ ब्लॉग पाहिजे असेल तर डेची जर्नी करेल. आवाज खूपच येतोय, पण तुम्हाला याच्यामध्ये कॅप्चर होतो का नाही माहित नाही मला, कारण की मी बघितलं नाही अजून. थोडं आडजोड काढत सुटलोय, तर कमेंट करा, म्हणजे मला पण कळेल तर तुम्हाला ट्रेन जर्नी आवडते की नाही. त्यानंतर मी तुम्हाला ट्रेन जर्नी नक्कीच दाखवेल. आपली एक ट्रेन जर्नी राहिली आहे, ती मला करायची आहे, तर ती नक्कीच दाखवेल 100%. तर मित्रांनो, परत एकदा सिग्नल दिलेला आहे, म्हणजे होपसो स्टेशन आलंय आडवली. म्हणजे मगाशी न्यूजरला होतो, आडवली असं आलेलं वाटतंय. ट्रेन एकदम सोच झाली आणि रेड सिग्नल दिसतोय. बघूया किती वेळ ही ट्रेन थांबते ते तुम्हाला दाखवतो 100%. सकाळचे वाजले आहेत 8:10 झाले, एकदम 8:10 झालेत आणि ट्रेन एकदम स्लो. म्हणजे तुम्ही आडवली स्टेशन आले आणि ट्रॅक चेंज होत आहे. तरी थंडी आहे थोडीफार, एवढी नाही. मित्रांनो, आडवली स्टेशन आलेलं आहे, बघू शकतात. मी उतरत नाही कारण की ट्रेन जास्त वेळ थांबणार नाहीये असं मला वाटतंय, आणि ट्रेन लगेच निघेल कारण की सिग्नल आधीच ट्रेन लेट आहे. आणि लवकर सिग्नल तुम्हाला या साईडचा व्ह्यू दाखवतो. असा काही व्ह्यू आहे आडवली स्टेशनचा. आणि मी बघा, ऐकलं तुम्ही आला, तुम्हाला ऐकायला गेले का नाही, पण लगेच सुटणार आहे म्हणून मी उतरलोच नाही. तर तू उतरा चढा कशाला कष्ट करायचे एवढे. विलो स्टेशनला मी थोड्या वेळ थांबेल, तर मी तिकडेच तुम्हाला नीट दाखवेल कारण की तिकडे बघण्यासारखं आहे. गाई माझी आत्या आल्यापासून झोपलेली आहे. नाही मी टाकणार. एवढं गाढ झोप लागलेली, थंड एसीची हवा आहे, तिला फुल थंडी असते. आणि हे हर्षू देव कुठे गेला? देव तिकडे बस. देव हाय भाऊ आहे देव, देवेंद्र. देव आत्ताच उठलाय. कसं वाटतंय? किती दिवसांनी आलाय गावी? खूप वर्ष झाली. काका झोपलेत. प्लॅटफॉर्मला आता उतरणार होतो, पण लगेच ट्रेन थांबली. आणि काय दाखवतो हर्षू मी माझ्या बऱ्याच फ्रेंडला, अरे लाजू नको तू, लाजते का? ऐक ना, अरे तू असून दे बघून. ऐक ना हर्षू, मी बऱ्याच फ्रेंडला सांगितलं माझ्या की तू पण BCA करते, तू जरा टिप्स दे ना BCA म्हणजे अभ्यास कसा करायचा. दे खरं सांग, कसं म्हणजे शेड्यूल कसं ठेवायचं? अगं लाजू नको का? हा तसं नाही, टिप्स काय, स्किल म्हणजे कशावर जास्त फोकस करायचा? स्किल सर कोडिंग
विचार. हैया हो हैया हो हैया हो हैया हो. रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनून. तर मित्रांनो सेकंड टाइम मुलाखत घेतोय. ऑन नव्हतं गेलेलं, आता ऑन केलेलं आहे. आणि आता परत इथं विचारतो की हा चालू आहे BCA मध्ये काय इम्प्रूव्ह करायचं. म्हणजे कोण BCA करत असेल तर स्किल्स इम्प्रूव्ह करायचं, काय करायचं, स्टडी कशी करायची. BCA करायचं असेल तर प्रोजेक्टच करायचा, बस. कॉलेजमध्ये काय नाही करायचं. आणि अभ्यासचं काय टाइम शेड्यूल. कॉलेजचं फक्त एक्झामचा 1 दिवस अगोदर अभ्यास करायचा, बाकी सगळे प्रोजेक्ट करायचे. आणि मी गेला Amazonचा केला, फ्रंट एंड क्लोन बनवला, आता एक ई-कॉमर्स वेबसाईट बनवते, सगळे बनवते. MCA करणं इम्पॉर्टंट आहे का, आहे की नाही. MCA करणं MCA थोडस आहे पण एवढं पण नाही. म्हणजे स्किल्स इम्प्रूव्ह करायला पाहिजे, बस एवढंच आहे. पण अभ्यास करणं महत्वाचं आहे ना. ते विचार करायला 1 दिवस एक दिवस करायचं, एक दिवस म्हणजे तसं नाही, एक्झामचा नाही पण स्किल्स साठी. म्हणजे कोडिंगचं तरी करायचं असतं ना. कोडिंग तर करायला लागतं ना. कोडिंग थोडी लगेच एका दिवसात होणार आहे. बाकीचे विचार कधी प्रॅक्टिकलच्या अगोदर लर्न विन करून जाऊ, तसं नाही. नंतर जॉब मिळत तर थोडस कठीण आहे. तसं आम्ही फरफडत जातो. आतापासूनच सोडतील जे करतायत ते आम्ही नाही करत. डायरेक्ट CS BH ला जातील. पण CS ला पण सेमच असणार ना. CS ला माहिती, कॉम्प्युटर सायन्स, IT. MCS कर ना. हा तेच आहे. म्हणजे अरे सांगतोय का की जर ते ज्यांना BCA MCA पण अभ्यास करायचा आहे, CET द्यायचंय. MCA चा पण अभ्यास करायचा. म्हणजे BCA झालं की CET लगेच द्यायची. म्हणजे आता आज CET आहे एक्झाम MCA वाल्यांची. मग ते MCA साठी म्हणजे एंट्रन्स एक्झाम असते MCA साठी. ते पण आता कळते. म्हणजे विचार करा काय काय आहे BCA. तर BCA घेतलंय तर पस्तावाल. आम्हाला कंपनीसाठी असते, ऍप्टिट्यूड ती या लेवलला असते आणि MCA साठी या लेवलला असते. म्हणजे दोघांचा अभ्यास सेम असतो, पण MCA च्या एंट्रन्सचा अभ्यास जास्त असतो. हा, आणि कट ऑफ पण जास्त असतं. थोडं जास्त अभ्यास करायचा, आतापासून अभ्यास करायचा. मग नंतर आपल्याला MCA मध्ये चांगलं कॉलेज मिळणार, चांगली प्लेसमेंट मिळणार. लोक बोलतील ब्लॉग ट्रेनचा आहे का अभ्यासाचा आहे. पण ठीक आहे, इम्पॉर्टंट होतं म्हणून सांगितलं. पण इम्प्रूव्ह करत मी पण. भेटूया थोड्या वेळातच. तू काय केलंय. मी इंजिनिअरिंग केली होती, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. काय काय कशामध्ये एकदम डिटेल मध्ये सांग. काय काय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये. 2 वर्ष तर कोविडच होता, त्यामुळे घरूनच जे पण कोडिंग वगैरे शिकलो. तू जे केलं ते बाकीचे लोक करू शकतात का. कोण पण करू म्हणजे असं त्या स्कोप आहे का ज्यामध्ये. इंजिनिअरिंग तर IT. इंजिनिअरिंग सध्या कोण करायला बघत नाही. ते अभ्यास करायला लागतं म्हणून करायला बघत नाही असं बोल. तसं नाही, म्हणजे प्लेसमेंट नाही भेटत. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वगैरे IT मध्ये आहे. IT मध्ये आहे जॉब्स आहेत, पण ते आपल्या स्किल्सवर आहे. स्किल्स शिकायला लागणार, नुसतं कॉलेज करून काय होणार नाही. स्किल्स जे पण करतात, युट्यूब, स्वतःचे प्रोजेक्ट, ते सगळं करायला लागणार. त्यानंतरच म्हणजे स्किल्स इम्पॉर्टंट आहे. बाकी अभ्यास तर होतच राहील. कॉलेजचा अभ्यास काही 1 दिवस नाईट मारला तरी होऊन जाईल. म्हणजे स्किल्स इम्पॉर्टंट आहे. स्किल्स इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर स्किल्स इम्प्रूव्ह करा, बाकी काय अभ्यास नाही केला तरी चालतो. बरोबर. भेटूया. आता राजापूर स्टेशन आलेलं आहे, बघू किती वेळ ट्रेन थांबते. इकडे राजापूरचे. तर आपण राजापूरला आलोय आणि मानस दत्त तावडे इकडचेच आहेत आणि भूषण दत्त तावडे बंधू राजापूरचेच आहेत. त्यांचं नाव घेतो मी की राजापूरला आलेलो आहे. ते लोक बघत असणार नक्की. तर राजापूरला आलोय, बघा तुमचं स्टेशन, असं तुमचं स्टेशन आहे. तर बघू किती वेळ क्रॉसिंगला थांबते. सारखे क्रॉसिंगला थांबते. 9 वाजत आले. कधी पोहोचणार आहे काय माहिती. तर मित्रांनो सिग्नल दिलेला आहे आणि राजापूरवरून ट्रेन सुटत आहे. थोडा वेळात सुटेलच आणि आपण जाऊन बसूया. आता डायरेक्ट कणकवलीवर भेटूया. जास्त काही दाखवू शकलो नाही, जास्त काही नुसती बडबडच केली या व्लॉग मध्ये. जर बडबड करणं इम्पॉर्टंट होतं, तर आपण भेटू थोड्या वेळात. लाल माझे हे गाल लाल माती परी, माझे डोळे जणू खोल हिरवी दरी. लाल माझे हे गाल लाल माती परी, माझे डोळे जणू खोल
गावी आलेलो आहे. बघू शकतात फुल फंक्शनची तयारी चालू आहे. तर तुम्हाला ब्लॉग थ्रू कळेलच की काय फंक्शन आहे काय नाही. तर गावी आलो आहे, गावच्या घरी आलो आहे, कणकवलीला उतरलो. मी शूट नाही केलं कारण की जाम बॅगा वगैरे होत्या त्यामुळे, आणि आलेलं गावी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्कीच आवडला असेल हा ब्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा कारण की तुम्हाला न्यू व्हिडिओची नोटिफिकेशन येईलच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड कंची चेडवा हो नाखवा, ओहीच्या गोवाला कोकण